नटलेला, बरोबर विविध शाळांनी नटलेला असा आपला हा सुंदर असा तालुका आहे. या तालुक्यामध्ये शिक्षक काम करत असताना सातत्यानं झटत असतो. हे झटत असताना पण विना अनुदान असतं, अनुदान असतं, त्याचबरोबर बऱ्याच समस्या या ठिकाणी आपल्या समोर मांडलेल्या असतात, उभ्या ठाकलेल्या असतात. पण आपले भैयासाहेब या सगळ्या समस्यांना तोंड फोडणार आहेत, ते आपल्या सगळ्या समस्यांना सामोरं जाणार आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व जेवढं गाढं आहे एवढं प्रचंड आहे, त्यांचा अभ्यास एवढा प्रचंड आहे की ते आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आपण दुसरी गोष्ट पाहिली तर या ठिकाणी TDF जी आहे, या ठिकाणी नगरला परवा आमची भैयासाहेबांची मिटिंग झाली. तर TDF जी संघटना आपली जिल्ह्याची आहे, त्या जिल्ह्याच्या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, सर्व शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते. 200 ते 300 शिक्षक त्या ठिकाणी आम्ही जमलो होतो आणि त्यामध्ये TDFनं पूर्णपणे भैयासाहेबांना पाठिंबा देऊन टाकलेला आहे. म्हणजे नगरची TDF आता वेगळी नाही. त्याचबरोबर आपण पाहतो आमदार या ठिकाणी रा शिंदेसाहेब झाले, शिक्षक होते आपले ते. त्यानंतर या जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा आमदार, शिक्षक आमदार आपल्याला मिळालेला नाही. भांडणातच आपण या ठिकाणी सातत्यानं लढत राहिलो, भांडत राहिलो आणि आपला आमदार या ठिकाणी बाहेरच गेला. आणि म्हणून या ठिकाणी मी बोलायचं झालं तर आपले मित्रच आहे सगळ्यांचे, कचरे सर यांच्याबरोबर मी या ठिकाणी 5 जिल्हे फिरलो. पण 5 जिल्हे फिरल्यानंतर आपला आवाका तेवढा पुरत नाही. 5 जिल्हे फिरलो, पण नंतरच्या परतीच्या प्रवासात आम्ही या ठिकाणी थकलो आणि परत त्या 5 जिल्ह्यामध्ये परत जाता आलं नाही, कारण एवढा आवाका आपल्या या ठिकाणी माणसाचा नसतो. त्याचबरोबर लांडे सरांबरोबर फिरलो, पण आवाका हे नाही. तर या ठिकाणी आवाका पुरत नाही आणि आपण दमतो, थकतो, सगळ्याच बाबतीमध्ये थकतो. आणि म्हणून भैयासाहेब व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे, त्यांचा आवाका एवढा मोठा आहे, पसारा एवढा मोठा आहे की या माणसाला या ठिकाणी निवडून याला काडीची कमी पडणार नाही, अशी आपल्या शिक्षकांच्या वतीने मी ग्वाही देतो. शिवाय ही अशी आपल्या शिक्षकांच्या वतीने मी ग्वाही देतो. शिवाय या TDF बरोबरच आपण पाहतो की रा शिंदे सरांच्या नंतर कोणीच झालं नाही. तर माझी विनंती आहे काचे आपले भैयासाहेब एवढं उमदं व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाला सगळ्यांनी पसंती क्रमांक 1 देऊन निवडून आणण्याचं काम करा. कारण हा नाशिक जिल्हा मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ एवढा मोठा आहे की 5 जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. आणि एवढा आवाका तयार करणं, निर्माण करणं आणि त्यांना सामोरं जाणं शिक्षकांना एवढे शक्य नाही. म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून ते आपल्यासमोर येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन एवढं उत्तम आहे, मी नगरला त्यांचे 2 सभा ऐकल्या. उत्तम मार्गदर्शन आहे, उत्तम वक्ता आहे, उत्तम या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे आणि कार्यशैली उत्तम आहे. हे सगळे गुण एकत्र आलेले असा हा माणूस आहे. त्यामुळे आपण मत देताना कुठलाही विचार न करता आपला माणूस आहे, भैयासाहेब हे आपले आहेत, विवेकजी आपले आहेत असं म्हणून या ठिकाणी मतदान 1 नंबर न करा. कोणाचाही विचार करू नका, कारण शिक्षकाचा विचार शिक्षक करतो हे बरोबर आहे, पण तेही त्याच्यातलेच आहे. त्यांचे आजोबा या ठिकाणी मोठ्या पदावर होते, रयत शिक्षण संस्थेचे या ठिकाणी पदाधिकारी होते, विविध संस्था त्यांनी चालवल्या आहे, ते शिक्षकातलेच आहेत, शिक्षकाचेच नातू आहेत. त्या शिक्षकाचे नातू जरी नसले तरी शिक्षक संघटनांचे किंवा शिक्षक संस्था चालवणाऱ्यांचे नातू आहे, म्हणजे ते आपल्यातलेच आहेत. आपल्यापासून हा माणूस वेगळा नाही. म्हणून मी शेवटी आता जाता जास्त न बोलता विनंती करतो सर्व अकोले तालुक्यात शिक्षक बांधवांनी या ठिकाणी विवेक भैयाला अगदी मन मोकळेपणाने मदत करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सन्माननीय श्री अमित भैया नाईकवाडी, अकोले शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. खरं तर पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं, मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सारं असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे खरं सोनं असतं. आणि अशा आयुष्यात विवेक भैयांचं मनोगत ऐकायला मिळणं सोन्याहूनही पिवळं असतं, सोन्याहूनही पिवळं असतं. मी सन्मान्य विवेक भैयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. मी सन्मान्य विवेक भैयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अमित भैयांचा या ठिकाणी सत्कार होतोय. विवेक भैयांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. या ठिकाणी
शिक्षक संवाद मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी दातीर साहेब, सुधाकरजी देशमुख साहेब, डॉक्टर अनिलजी रहाणे, राजू पाटील देशमुख, श्रीमती डॉक्टर जयश्रीताई देशमुख, श्री माणिक शेठ देशमुख, श्री राजेंद्र डावरे, कैलासराव शेळके, चंद्रभान गुंजाळ, किरणजी चौधरी, सासकर सर, गावडे सर, माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले आवताडे सर, उपस्थित सर्वच शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खरं तर गेल्या काही दिवसापासून संबंध मतदारसंघ फिरत असताना अनेक वेगवेगळ्या भागात, अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या ऐकण्यात आल्या, अनुभवता आले, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता आले आणि असं एकंदरीत जाणवलं की निश्चितपणाने गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्र असो किंवा शिक्षक असतील हे निश्चितपणाने दुर्लक्षित त्या ठिकाणी झालेले आहे. आणि विशेषतः नंदुरबार सारख्या दुर्गम भागात गेल्यावर पाड्यांवर तिथं शाळा आहे सर, आणि अतिशय शेवटचं टोक महाराष्ट्राचं तिथपर्यंत मी जाऊन आलो. आपला भाग देखील दुर्गम भाग आहे, येथील शिक्षकांचे देखील वेगळ्या अडचणी इतर तालुक्यापेक्षा आहे आणि म्हणून वाड्या वस्त्यावर जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शिक्षण देणं अनेक प्रश्नांमध्ये. आत्ता माझ्याकडं सरांनी एक माझ्या मते जून महिन्यामधलंच आयुक्तांनी काढलेलं परिपत्रक आहे की ज्या शाळांना 80% निकाल कमी लागलेला आहे त्यांचं वेतनवाढ रोखलेलं आहे. मला वाटलं मी माझ्या वचननामामध्ये घेतलेले 22च प्रश्न या ठिकाणी आहे, परंतु गेल्या काही ठिकाणी फिरत असताना नवीन नवीन प्रश्न शिक्षकांनी वाढवत 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 ती यादी आता मोठी झालेली आहे. जरी 22 दिसले असले तरी ITIचे प्रश्न, इतरही काही वेगवेगळे शिक्षकांचे प्रश्न त्यामध्ये दाखल झालेले आहे. अगदी शिक्षक सुरक्षा कायदा पासून ते इतर वेगवेगळे मागण्या त्या ठिकाणी झालेल्या आहे. आणि याच्याने मला एक निश्चितपणाने खात्री पटलेली आहे, ज्या पद्धतीने मागणी आणि अपेक्षा माझ्याकडे व्यक्त होत आहे तर निश्चितपणाने मतदान देखील मला पडणार आहे त्याचप्रमाणे, असं मला आत्मविश्वास या दौऱ्यानिमित्त झालेला आहे. खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांवर त्या ठिकाणी मी सगळीकडेच भाष्य करत आहात, परंतु कोपरगाव काही फार लांब नाही, आपल्या जिल्ह्यातील सुपुत्र म्हणून मी त्या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत. 2-2 विधानसभेची त्या ठिकाणी संधी असतानाही शिक्षक मतदारसंघामध्येच का आले असं अनेकांनी विशेषतः जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या घडामोडींच्या मागं काही जागरूक असे शिक्षक संघटना, शिक्षक नेते, शिक्षक ही सगळी मंडळी माझ्याकडे आली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांचे शिक्षकांचे प्रश्न दुर्लक्षित होत चाललेले आहे. अनेक प्रश्न हाती घ्यायचे, त्याचा अभ्यास करायचा, तडीच न्यायचे. हा पूर्वीपासूनच स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांकडून आलेला तो कदाचित गुण असावा. आणि म्हणून शालेय जीवनापासून अगदी मेसचं जेवण जरी आवडलं नाही तरी सर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायचं, शालेय व्यवस्थापनाला वेठीस धरायचं आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. आणि म्हणूनच की काय 3ऱ्याच वर्षी आमच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी KK वाघ शिक्षण संस्थेमध्ये असताना GS म्हणून मला निवडून दिलं. अर्थात 4थ्या वर्षी पुन्हा GS झालो. मी अनेकदा त्या ठिकाणी सांगत असतो की शिक्षण पूर्ण झाल्यावर इतरांना जो प्रश्न पडायचा की आता शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला 2च प्रश्न एका युवकापुढे असतात, ते म्हणजे नोकरी आणि नोकरी मिळाल्यानंतर सर म्हटले तसं छोकरी. परंतु सुदैवाने कौटुंबिक परिस्थिती
सगळं काही चांगलं असल्या कारणास्तव हे दोन्ही प्रश्न नव्हते. आणि म्हणून काय करायचं, तर आपल्याला मिळालेला सामाजिक वारसा हा पुढे नेला पाहिजे. आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे, समाजाला काहीतरी देणं लागतो. या भावनेतून गेल्या काही वर्षांपासून त्या ठिकाणी मी कोपरगाव असेल, नगर जिल्हा असेल, परिसरामध्ये काम करतो आहे. अगदी कोल्हापूर असेल, सांगली असेल, कोकणात अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी देखील आमचे युवक सेवकांना घेऊन सेवा देण्याचं कार्य त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलं. आणि म्हणून समाजकारण 80% करायचं, 20% राजकारण करायचं, हे सूत्र आदरणीय कोल्हे साहेबांनी नेहमीच त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु समाजकारण करत असताना कुठं कुठं राजकारणाची देखील आवश्यकता आपल्याला पडते. सगळेच प्रश्न काही रस्त्यावर उतरून किंवा त्या ठिकाणी भांडून सुटत नसता. आणि म्हणून सभागृहात देखील आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्यातल्या त्यात शिक्षकांनी जेव्हा माझ्याकडे हे सगळे प्रश्न मांडले त्यावेळेस असं निदर्शनात आलं की आपण ज्या युवकांसाठी गेले काही वर्षात संजीवनी युवा प्रतिष्ठान काढून काम करत आहोत, त्याच्या मागचं उद्दिष्ट एकच होता की आपला युवक आदर्श युवक घडला पाहिजे. त्यातून आमचं ब्रीद वाक्य होतं, जागूया ज्योत माणुसकीची. म्हणजे प्रत्येक युवकामध्ये माणुसकीच्या बद्दल जर आदर निर्माण झाला तर निश्चितपणाने समाजामध्ये परिवर्तन घडवणं सोपं होईल. आणि म्हणून ह्या भावनेने त्या ठिकाणी काम करत होतो. परंतु जेव्हा शिक्षकांचे प्रश्न समोर आले तेव्हा बारकाईने अभ्यास केल्यावर, विचार केल्यावर लक्षात आलं सर की आपला हा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्या घटकाने या देशातील डॉक्टर्स, इंजिनियर, ॲडव्होकेट्स, ब्युरोक्रेट्स, पॉलिटिशियन्स किंबहुना शास्त्रज्ञान हे सर्व घडवले आणि गेल्या 75 वर्षामध्ये हे सगळे घडल्यामुळं आपल्या ह्या भारतामध्ये IT सेक्टर आलं. आपण चंद्रयान सारखी यशस्वी मोहीम करू शकलो. आपण वेगवेगळे संशोधन त्या ठिकाणी करू शकलो. आणि या सगळ्यांना घडवणारा जो घटक आहे तो म्हणजे शिक्षक, हा कुठंतरी काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला आहे. आणि त्याच्या समस्यांकडं राजकारणी समाज एका वेगळ्या नजरेने आज बघतो आहे. आणि म्हणून ही मानसिकता खऱ्या अर्थाने कुठंतरी बदलली गेली पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये आली. काम करण्यासारखं खूप काही या मतदारसंघामध्ये आहे. इतकं प्रश्न खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये सर समोर आलेले आहे. आमच्या आजी नेहमी म्हणतात की कामातच राम आहे. आणि म्हणून त्या भावनेतून हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काही 5 जिल्ह्यातील चांगल्या मंडळींशी बसलो, विचारविनिमय झाला. संस्थाचालक, शिक्षक संघटनेतील नेते, कुठंतरी आपल्याला संघटितून हे प्रश्न सोडवा लागणार आहे. फक्त सभागृहात कदाचित मांडून प्रश्न मिटणार नाही. वेळ प्रसंगी खालच्या सभागृहामध्ये आपल्याला ते काही आमदारांना विनंती करून, दबाव टाकून ते मांडावं लागतील. वरिष्ठ सभागृहामध्ये त्या ठिकाणी सत्यजित दादांचं मगाशी नाव घेतलं कोणीतरी, त्यांच्या इतर सहकाऱ्यांना बरोबर घेऊन हे प्रश्न मांडावे लागतील. आणि जोपर्यंत समाज व्यवस्थेमध्ये शिक्षकाला एक वेगळं आदरस्थान निर्माण होत नाही तोपर्यंत हे आपल्या युवा पिढी घडणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण खरं तर शिक्षकांना बघितलं पाहिजे. एकीकडे विश्वगुरू होण्याचं स्वप्न आपण बघतो, परंतु दुसरीकडे जर बघितलं की विकसित देशांचा शिक्षणावर आणि शिक्षक या घटकावर होणारा खर्च जवळपास बजेटच्या 6% असतो. दुर्दैवाने ती टक्केवारी आपल्याकडं फक्त 1.5 ते 2% आढळून येते. आणि म्हणून कुठंतरी धोरणं निश्चित होणं गरजेचं आहे. अनेकदा आपण बघतो, मी अनेकदा भाषणातही सांगतो की त्या ठिकाणी मला वाटायचं शिक्षक म्हणजे फक्त शिक्षक असतो. परंतु जशी जशी निवडणुकीमध्ये मी सगळा अभ्यास करायला लागलो, शिक्षकांचे इतके प्रकार समोर आले की 20% वाले, 40% वाले, 60%, 100%, मानधनावाले, ITI वेगवेगळे प्रकार शिक्षकांचे त्या ठिकाणी समोर आले. आणि प्रत्येकाचे असंख्य त्या ठिकाणी अडचणी देखील समोर आल्या. काही ठिकाणी महिला भगिनींनी सांगितलं की निवृत्तीचं वय 65 म्हटलेलं आहे, आम्हाला उलटा 58च्या ऐवजी 55 करून दिलं पाहिजे, असंही काही महिलांनी मला मागणी केली. परंतु जुनी पेन्शन योजना हा सर्वात त्या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न किंवा कळीचा मुद्दा खरं तर समोर आला.
आणि त्याचा बारकाईने अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या सभागृहात सांगितलं की होणं शक्य नाही. जवळपास 1,10,000 कोटीचा बोजा या सरकारवर येईल, परंतु ह्याच देशामध्ये जवळपास 4 ते 5 राज्यांनी माझ्या माहितीनुसार ती लागू केलेली आहे. आणि जर महाराष्ट्रासारखा समृद्ध राज्य ती लागू करू शकत नसेल तर निश्चितपणाने हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी आपल्याला खरं तर हा ज्वलंत असा प्रश्न जुनी पेन्शन त्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की मी आपल्याला आश्वासित करतो की सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी माझे राहील, असं मी या निमित्ताने आपल्याला शब्द देतो की जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी स्वस्त मी बसणार नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रश्न खरं तर भरती गेली 12 वर्षापासून बंद आहे. अनेक शाळा त्या ठिकाणी भरती अभावी अडचणीत आहे. शिपाई देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून शिक्षणाची मोठी समस्या या युवा वर्गातील आमच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर महिलांचे देखील त्या ठिकाणी 1 वर्षाची प्रसूती रजा झाली पाहिजे, बाल संगोपन कक्ष उभारला पाहिजे. त्याचबरोबर मेडिक्लेमचे आपले विषय आहे. अनेकदा पूर्ण जगामध्ये आज कॅशलेस झालेला आहे, परंतु आजही आपले मेडिक्लेम पॉलिसीज ही आपल्याला विविध शासकीय कार्यालयामध्ये अनेकदा चक्कर मारावं लागतात. खरं तर मी अनेक शिक्षकांशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांकडे जाऊन 10-20% ते वाढीव बिल करून घेतात, कारण की त्यांना वरती कुठंतरी ॲडजस्टमेंट ती करावी लागते. आणि म्हणून अशा अनेक अडचणी आमच्या या शिक्षक बांधवांसमोर आहे. या सगळ्या अडचणी विशेषतः आश्रमशाळेच्या वेळेमध्ये काही ठिकाणी मी याच्यामध्ये घेतलेली आहे 11 ते 5, परंतु आमच्या महिला भगिनींना सकाळी ती वेळ 9 ते 4 ची झालेली आहे. आणि म्हणून वाड्या वस्त्यांवर असलेल्या आश्रमशाळेला जायचं म्हटलं तर सकाळी 7लाच त्या ठिकाणी किंवा 7:30लाच निघावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ते अडचणीचं झालेलं आहे. म्हणून ज्ञानदानाचं काम कुठल्याही तासामध्ये केलं तरी हरकत नाही. काहीतरी आडमुठेपणामुळं हे धोरण घेतल्याचं मला काही मंडळींनी सांगितलं. आणि म्हणून या सगळ्याच अडचणी जर सोडवायच्या असतील तर निश्चित धोरण त्या ठिकाणी शासनाने घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी टप्पा अनुदान असेल, कधी पुढचा टप्पा मिळणार आहे माहीत नाही. शाळांची दुरावस्था झालेली आहे. आणि म्हणून हे सगळे विषय घेऊन या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहोत. आपल्याला वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी सभागृहामध्ये वेगवेगळे प्रश्न शेतकरी हिताचे असतील, शैक्षणिक धोरणं असतील, अगदी खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज काढण्यासाठी वसंतदादांना धोरण घेण्यास भाग पाडलं. आपण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. मीटर पद्धतीच्या आपल्या मोटर होत्या, त्या मीटर फेको आंदोलन करून वेळ प्रसंगी सभागृहात राजकीय ताकद पाण्याला लावून संबंध महाराष्ट्रामध्ये हॉर्स पॉवर पद्धतीने मोटर त्या ठिकाणी लागू झालं. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांचं व्याजदर इतर व्याजदरा इतकंच होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर मोर्चा घेऊन त्या ठिकाणी संबंध भारतातील शेतकऱ्यांचं व्याजदर 1.5 ते 2% कमी करून घेतलं, ज्याचा फायदा भारतातील शेतकऱ्यांना झाला. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की सभागृहामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी धोरणं निश्चित करावे लागतात. अनेक प्रश्न अनुत्तरित त्या ठिकाणी आपले आहे. गेल्या 6 वर्षाच्या लोकप्रतिनिधींचा आढावा घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की जवळपास अतिशय नगण्य त्या ठिकाणी प्रश्न संख्या उपस्थित केलेली आहे. त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येईल की विचारलेल्या प्रश्नांपैकी 10-20% प्रश्न फक्त शिक्षण क्षेत्राची किंवा आपल्या शिक्षणाच्या निगडीत होते. शिक्षण क्षेत्राची किंवा आपल्या शिक्षणाच्या निगडीत होते. आणि याचा सगळा विचार केल्यावर लक्षात येईल की उपस्थिती देखील फार कमी होती. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार वैभवदादा पिचड हे देखील आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. अनेक लोकांना प्रश्न होता की भैयासाहेब अपक्ष त्या ठिकाणी रिंगणात उभे आहे, परंतु अनेक अदृश्य शक्ती आपल्याला या निवडणुकी दरम्यान मदत करते आहे आणि काही दृश्य स्वरूपाच्या शक्ती आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. दादा, तुमचं सगळ्यांच्या वतीने मी या निमित्ताने स्वागत करतो.
खरं तर पिचड कुटुंब आणि कोल्हे कुटुंबाच्या गेल्या अनेक पिढ्यांपासून ऋणानुबंध त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्यांच्या समवेत यशवंतराव आभाळे साहेब देखील आलेले आहेत. त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. दादा, खरं तर सकाळी 5ला झोपायला गेलो, 8ला निघून नगरचा दौरा करून आज सांगता करण्यासाठी इथं आलेलो आहे. परंतु आपल्या अकोला तालुक्यातील शिक्षकांचा प्रतिसाद बघता सकाळपासूनचा सगळा थकवा या ठिकाणी निघून गेलेला आहे. त्याच पद्धतीचा प्रतिसाद सिन्नरकरांनी देखील दिला. मोठ्या संख्येने शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. निश्चितपणाने आपला हे जे आशीर्वाद प्रेम आपल्या माझ्यावर दाखवत आहे ते असंच आपण येत्या निवडणुकीच्या दिवशी देखील दाखवाल अशी अपेक्षा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काही जुने प्रश्न घेऊन या निवडणुकीमध्ये जरी उतरलं असलं तरी भविष्याचा वेध घेण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना म्हणजे आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षक सदन बांधलं गेलं पाहिजे. जे शिक्षक सदन आपल्या शिक्षक चळवळीचे केंद्र होतील. अनेक विचार मंथन किंवा शिक्षक संवाद त्या सदनामध्ये आपल्याला घेता येतील. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी अनेक शासकीय कार्यालयांना आपल्याला जावं लागतं. एकाच ठिकाणी सिंगल विंडो क्लिअरन्स किंवा वन स्टॉप सोल्युशन ज्याला म्हणतो त्याकरता त्या ठिकाणी पेन्शन असेल, सेवा शर्ती असेल, बढती असेल, बदली असेल, वेतन, सेवा सुरक्षा या सगळे प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लागतील असं वन स्टॉप सोल्युशन किंवा वन विंडो क्लिअरन्स असं धोरण घेण्याकरता मी त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील. बऱ्याच गोष्टी आहे त्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सेवकांना मानधनाऐवजी वेतन मिळाले पाहिजे यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. आपण जर माझा हा विवेकनामा वाचला तर निश्चितपणाने आपल्या लक्षात येईल की सर्वच शिक्षक घटकांचे प्रश्न घेण्याचा मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपण फार वेळ झाला या ठिकाणी उपस्थित आहात, आपला फार वेळ घेणार नाही. येत्या 26 तारखेला त्या ठिकाणी मतदान आहे. अनुक्रम नंबर 9 त्या समोरील विवेक बिपिनदादा कोल्हे याच्या समोरील पसंती क्रमांक. दादा, फार कमी शिक्षकांचा आवाज येतोय. सिन्नरवाल्यांचा आवाज कसा होता सर? या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की येत्या 26 तारखेला आपण सर्वजण अनुक्रम नंबर 9 या समोरील पसंती क्रमांक देऊन मला त्या ठिकाणी आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, विनंती आपल्याला करतो. आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की शिक्षकांचे सर्व प्रश्न, अर्थात एका शिक्षकांनी भाषणादरम्यान सांगितलं की ब्रह्मदेव जरी खाली आले तरी आमचे प्रश्न सुटणार नाही, परंतु प्रयत्नांती परमेश्वर म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. प्रयत्न आपल्या हातात आहे, त्याची मी शाश्वती आपला देतो की सर्व प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न अहोरात्र त्या ठिकाणी करेल असं मी आपल्याला शब्द देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भैया आणि वैभव दादा. आपण आलात, आनंद झालात, आपण स्थानपन्न झाला, अत्यानंद झाला आणि आपण आता हस्तालोंद करतायत भैया. परमानंद झाल्याशिवाय आपल्या वतीनं वैभव दादांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके ओके ओके. आमचं हे वैभव आहे आणि वैभव किंवा विवेकाचा सत्कार डबल व्ही भैया, डबल विक्ट्री आता वैभव दादा विवेक भैया. आणि शिक्षकांच्या समस्या अनेक, त्यावर उपाय फक्त आणि फक्त एक. कोल्हे विवेक, कोल्हे विवेक, कोल्हे विवेक. जोरदार अनुक्रम नंबर, जोरदार आवाज द्या. अनुक्रम नंबर पसंती क्रमांक. धन्यवाद. त्यानंतर यशवंतरावजी आभाळे साहेब यांचाही सत्कार भैया आपण करत आहोत. माणूस कामाचा, मित्र हक्काचा शब्द आहे आपला, असा भैया आपला विवेकनामा आहे. आपल्या नावातच विवेक आहे आणि आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल आपलं ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर थोरात सर पुढील सूत्रसंचालन आपण करत आहात. धन्यवाद सर. खरं तर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात केव्हा पोहोचलो हे समजलंच नाही. आपण सर्वांनी आदरणीय विवेक भैयांना शब्द दिलाय, त्या पद्धतीने आपण सर्वच जण मतदान करणार आहात.
यामध्ये कुठलीही तिळमात्र शंका नाही असा शब्द मी या निमित्तानं आपल्या वतीनं भैयांना देतो. आणि कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. मी डॉक्टर SR देशमुख सर अध्यक्षांच्या वतीनं सन्माननीय सुधाकररावजी देशमुख साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षकांशी संपर्क साधण्याच्या हेतूने आज आपल्याकडे उपस्थित झालेले उमेदवार आदरणीय विवेक भैया कोले, त्याचबरोबर या निमित्तानं आपल्याला भेटीसाठी आलेले आदरणीय माजी आमदार वैभव भाऊजी पिचड साहेब, विवेक भैयांबरोबर आलेले संजीवनीचे संचालक अवताडे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी दात्री साहेब, जनलक्ष्मी चेअरमन आदरणीय भाऊ पाटील नवले, कोतुळचे सरपंच राजेंद्र देशमुख, राजू डावरे, माणिकराव देशमुख, कैलासराव शेळके, राहणे सर, अगस्तीचे संचालक विकासराव शेट्टे साहेब, उपस्थित सर्व माझे आपले सर्वांचे सगळे आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, विवेक भैयानंतर मेन नेत्यांनंतर आपण बोलणं बरोबर नाही, पण नंतर आता लयच आग्रह झाला आणि मी विचार केला का मी विवेक भैयानंतर बोलणं काही विशेष असं काही नाही. कारण आदरणीय त्यांचे वडील आणि आम्ही ते जिल्ह्याच्या राजकारणात गेले, पुढं गेले, मी तालुक्यातच राहिलो, परंतु त्यांच्याबरोबर मी पहिल्यापासून बरोबर असल्यामुळं काम करतोय. म्हणजे मी वडिलांसारखाचे आहे असं गृहीत धरून मी नंतर बोलल्याचं काही मला काही त्याचं विशेष वाटलं नाही. एक आनंद व्यक्तिगत मला असा झालेला आहे, जेव्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि मग विचार केला की नगर जिल्ह्यातून आपल्याला कोणी राहतंय का नाही. कायमच आज मला आठवत नाही का नगर जिल्ह्यातून यशवंतराव आभळे पण इथं उपस्थित आहे. नाशिक नगर जिल्ह्यातून नाशिक पदवी शिक्षक मतदारसंघासाठी आपल्याकडं उमेदवार असा आहे का नाही भाऊ कोणी. कारण जिल्ह्यातला उमेदवार, जिल्ह्यातला आमदार होणे म्हणजे आपल्या घरातला आमदार होणे. आणि मी आत्तापर्यंत बघतोय आदरणीय माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब, वैभव भाऊ आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला अकोले तालुका एज्युकेशन संस्थेमध्ये 2005 पासून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून विवेक भैया साहेब मला तरी मी माझं व्यक्तिगत बोलतो, शिक्षक आमदार कोणी माहीतच नाही. जे जे प्रश्न शिक्षकांचे असतील ते त्या संस्थेने सोडवायचे. संस्थेलाही त्रास, ज्यांचे छोटे छोटे शिक्षकांचे बंधू भगिनींचे जे प्रश्न आहेत ते जे असेल ते संस्थेने सोडवायचं. एकही इथून पाठीमागचे आमदार इथं आलेले नाही. आणि म्हणून नगर जिल्ह्यातले आणि विशेषतः नगर जिल्ह्यातले आमदार होणार आणि विशेषतः जयश्रीताईंना एक सांगू इच्छितो. मग असे सांगितलं तुम्ही मला ओळखता ना, म्हणजे आमचे आजोबा पंजोबा त्यांच्या अगोदरपासून कोपरगावचे आमचे संबंध आहे, आपण संबंध आहेत आणि त्या संबंधातून तुम्ही इथं आल्यात.
म्हणून तुम्हाला जेवढं भाऊ आल्याचा जेवढा आनंद झालाय ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद आमच्या पिढ्यांचं सगळं उफाळून आलंय. आणि एक घरातला माणूस, नात्यातला माणूस, एक उमेदवार म्हणून इथे आला, याचा आनंद आम्हाला झालेला आहे. आणि त्याच नात्यागोत्यामुळं आपण इथं आलेलं आहेत याची जरा थोडेसे लक्ष असू द्या. मी अजून काही तुमच्याशी कधी बोललोय नाही, फक्त नमस्कार झालेला आहे एकदा दोनदा, एवढी ओळख नाही जवळच्या नातेवाईक असून सुद्धा. आणि म्हणून तुमच्या आनंदापेक्षाही आम्हाला आनंद जास्त झालेला आहे. आणि म्हणून हे लक्षात असू द्या, नाही तर घरी गेल्यावर राजूला त्रास द्याल, माझे भाऊ आले आणि तुम्ही आले नाही, त्यांचा कोणी सत्कार केला नाही. आणि तिसरा आनंद याचा झाला आहे, विवेक भैया साहेब, हे सुगाव गाव हे माझं गाव आहे, कार्यालय हे माझं आहे, आणि आमच्या घरात आल्याचा सुद्धा आनंद खूप झालेला आहे. आणि म्हणून मी प्रथमतः आपल्या स्टेजवरील सर्व नेत्यांचे, विवेक भैयांचे खऱ्या अर्थाने मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि जे शिक्षक, हितचिंतक इथं उपस्थित झालेत, त्यांनी खऱ्या अर्थानं मी जे खरं बोललो की विवेक भैया आमदार होणं म्हणजे आपल्या घरातील, आपल्या नगर जिल्ह्यातील आणि आपल्या हक्काचा माणूस, कधीही आपल्याला आपल्या जिल्ह्यातला, आपल्या जवळचा माणूस, आपल्याला जवळ घेणारा माणूस मिळालेला नाही. त्यांच्याबद्दलचं माझ्यासारख्यानं आपणा सर्व शिक्षकांना मी सांगणं उचित नाही. त्यांचे काम, त्यांची कामाची पद्धत, वागण्याची पद्धत, म्हणून आपण सर्वांनी एक विचार करून त्यांना खऱ्या अर्थानं पसंतीचं एक मत द्यावं ही नम्र विनंती करून आपण इथं आलात, सर्वजण आलात. मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा. शिक्षक नेते आदरणीय वैभव भाऊ यांचे विशेष नेई आदरणीय श्री सचिन माधवराव वाकचौरे, माध्यमिक शिक्षक, आश्रमशाळा देवटण यांचा आज वाढदिवस. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की वाढदिवसानिमित्तानं या शिक्षक नेत्यांचं आज आपण या ठिकाणी अभिष्टचिंतन करावं. त्यांचं या ठिकाणी केक कापून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होतोय. त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आदरणीय भैयांच्या हस्ते त्या ठिकाणी अभिष्टचिंतन होत आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू. बार बार दिन ये आए, बार बार दिल आए. धन्यवाद. यानंतर केक कटिंग होते आहे. ये मेरी है आरज़ू. सोनेरी तुमचं जीवन सोनेरी क्षणांनी व्यापावं, सोनेरी तुमच्या आयुष्याला आयुष्य आमचं लाभावं. धन्यवाद. या ठिकाणी अभिष्ट चिंतन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की 2 मिनिटं आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. यानंतर कार्यक्रमाचा अंतिम भाग म्हणजे आभार प्रदर्शन. अतिथी देवोभव उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथींचा आभार मानणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर SR देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं आभार प्रदर्शन करावं. सन्माननीय ज्या कार्यालयामध्ये आपल्याला अतिशय सुसज्ज अशा वातावरणात आपण बसलो ते सन्माननीय माणिकराव देशमुख त्यांच्या कार्यालयात आदरणीय विवेक भैया या ठिकाणी आलेले आहेत. त्याबद्दल ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करतायत. विवेक भैयांचं या कार्यालयाचे ते प्रोप्रायटर संचालक आहेत. त्यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. तुमचंही मनापासून सहर्ष स्वागत. यानंतर आभार प्रदर्शन. आदरणीय विवेक भैया साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर शिक्षक, आदरणीय भैयांना मला सांगायचं आहे की आपण टाईम दिली होती 5 वाजताची, का तर हा दुर्गम भाग आहे. लोकांना त्यांच्या वाड्या वस्तीवर घरी जायला वेळ होतो. अनेक डोंगरी भाग आहे, अनेक घाट आहेत, रस्ता कठीण आहे. त्यामुळे आपण 5 वाजताची वेळ दिली होती आणि आदरणीय भैयासाहेब बरोबर 5 वाजता
शिक्षकांची, सर्व शिक्षक हे बरोबर 5 वाजून उपस्थित आहेत आणि मला हे सांगायचं आहे की 100-125 शिक्षक आमची परवानगी घेऊन आम्हाला खूप लांब जायचं आहे, थोडा उशीर होतोय, बयासाला उशीर होतोय आणि ते खूप लहान मुलं घेऊन आले होते, त्यामुळे 70 ते 80 शिक्षक घरी गेले का तर खूप उशीर झाला, त्यांना दुर्गम भागात जायचं होतं. ह्या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग असतानाही आणि भैयासाहेबांना उशीर झालेला असतानाही आपण या ठिकाणी आवर्जून तुमचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी सर्व मान्यवर शिक्षकांचे आभार मानतो. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि विशेष म्हणजे या तालुक्याचे भविष्य, ह्या तालुक्याचे भवितव्य माजी आमदार आदरणीय वैभव भाऊ यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आता रजा घेतो. मी एवढंच सांगेल की प्रत्येकाने स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्याचं कुणीही जाऊ नये. स्टेजच्या पाठीमागं आपली भोजन व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी स्नेह भोजन करावं एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च आदरणीय विवेक भैयांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आलेल्या सर्व शिक्षकांना विनंती, आपली स्नेह भोजनाची या ठिकाणी सोय केलेली आहे. सर्वांनी स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद घेऊनच या ठिकाणावरून जायचं ही आपल्याला कळकळीची नम्र विनंती. वटवृक्ष उभा केला. त्याच कालखंडात कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन अनेक थोर व्यक्तिमत्वांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली. शाळा कॉलेजेस सुरू केले. स्वर्गीय कोल्हे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत महत्वाचं योगदान दिलं. याच काळात त्यांनी कोपरगाव येथे संजीवनी शिक्षण संस्थेचे बीजारोपण केले. आज संजीवनी हा व्यापक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळे महाराष्ट्रात नावाजलेला ब्रँड झाला आहे. कोल्हे साहेबांनी दिलेली शिकवण आणि वारसा कोल्हे परिवार अत्यंत समर्थपणे सांभाळत आहे. शिस्त, संस्कार आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे संजीवनी शिक्षण समूहाला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. विवेक कोल्हे आज मितीस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना to sell my favorite. With